नमस्कार मित्रांनो, JSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच ड्रायव्हर भरती असू द्या किंवा अंत्य क्लार्क तलाठी कोणतीही भरती असू द्या, त्याच्यासाठी मुंबई परिसरातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुमच्या पर्यंत घेऊन आलेलो आहे। तर महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे। तर त्याच्यातील पहिला प्रश्न पहा काय आहे, तुमच्या समोर आहे। आजच्या लेक्चर मधील पहिला प्रश्न आहे, मुंबई जे फ्लायओव्हर कुठे आहे? मुंबई जे फ्लायओव्हर कुठे आहे? तर भायखळा ग्रँड रोड, दादर माहीम रोड, त्याच्यानंतर कुर्ला चेंबूर आणि अंधेरी विर्ले पार्ले। तर चला या प्रश्नाचं करेक्ट आन्सर द्यायचे। मुंबईतील जे फ्लायओव्हर कुठे आहे? मित्रांनो, पुढचा प्रश्न काय आहे पहा, मुंबईतील कोणता रस्ता नवी मुंबईशी जोडतो? त्याच्यामध्ये आपल्याला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, शिवडी नावा शिवडी सी लिंक, दहिसर मानखुर्द रस्ता आणि घाटकोपर मुलुंड रस्ता। तर याचं करेक्ट आन्सर काय आहे पहा, शिवडी नावा शिवडी सी लिंक जो आहे तो काय करतो? नवी मुंबईशी जोडतो। पुढचा प्रश्न काय आहे पहा मित्रांनो, क्वार्टर रोड हा प्रसिद्ध रस्ता कोणत्या भागात आहे? क्वार्टर रोड हा प्रसिद्ध रस्ता कोणत्या भागात आहे? बांद्रा, अंधेरी, विर्ले पार्ले आणि दादर। तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर पहा काय आहे, बांद्रा या ठिकाणी काय आहे? क्वार्टर रोड। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, जे हॉस्पिटल जवळ कोणता महत्त्वाचा रस्ता आहे? जे हॉस्पिटल जवळ कोणता महत्त्वाचा रस्ता आहे? जे रोड, भायखळा मेन रोड, मोहम्मद अली रोड आणि मरीन लाईन्स रोड। तर पहा याचं करेक्ट आन्सर काय आहे, मोहम्मद अली रोड। करेक्ट आन्सर काय आहे, मोहम्मद अली रोड। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील सर्वात लांब फ्लायओव्हर कोणता? बघा, मुंबईमधील सर्वात लांबचा जो आहे तो फ्लायओव्हर आपल्याला विचारलेला आहे। त्याच्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत, जे फ्लायओव्हर, एनपिन्स्टन फ्लायओव्हर, पेडर रोड फ्लायओव्हर आणि धारावी फ्लायओव्हर। तर याचं करेक्ट आन्सर आहे जे फ्लायओव्हर हा मुंबईतील सर्वात लांब फ्लायओव्हर आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील पाम बीच रोड कुठे आहे? बघा, मुंबईतील पाम बीच रोड कुठे आहे आपल्याला विचारलेला आहे। ऑप्शन दक्षिण मुंबई, नवी मुंबई, ठाणे, दहिसर आणि याचं करेक्ट आन्सर आहे नवी मुंबई। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, अशा प्रकारचे प्रश्न जे असतात ते तुम्हाला मित्रांनो मुंबईमधील ज्या सर्व महानगरपालिका आहेत, मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, अशा सर्व महानगरपालिकांसाठी असे महत्त्वाचे मुंबई परिसरातील प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर तुम्ही मुंबईमधील कोणत्याही विभागाच्या ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी देखील असे महत्त्वाचे प्रश्न मुंबई विषयीचे तुम्हाला विचारले जातात। तर मित्रांनो, या प्रश्नांची चांगली तयारी करायची आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करून परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर ईस्टर्न हायवे कोणत्या ठिकाणाहून सुरू होतो? बघा, ईस्टर्न हायवे जो आहे तो कोणत्या ठिकाणावरून सुरू होतो? मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे, वांद्रे। आणि या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ठाणे। तर चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मोनोरेल पहिला टप्पा कोणत्या दोन भागात सुरू झाला? मुंबईतील मोनोरेल पहिला टप्पा कोणत्या दोन भागात सुरू झाला? वांद्रे कुर्ला, चेंबूर वडाळा, अंधेरी दहिसर, घाटकोपर मुलुंड। आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो चेंबूर वडाळा। या दोन भागांमध्ये काय झालेला आहे, मोनोरेलचा पहिला टप्पा जो आहे तो टप्पा सुरू झालेला आहे। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, मुंबईतील मेट्रो रेल्वे पहिली लाईन कोणती? मुंबईतील मेट्रो रेल्वेची पहिली लाईन कोणती तुम्हाला विचारलेला आहे? वरसावे अंधेरी घाटकोपर, दहिसर मानखुर्द, ठाणे पनवेल, वांद्रे आणि वडाळा। चला मित्रांनो, तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा आन्सर तुम्हाला येऊ अगर न येऊ परंतु आन्सर कमेंट करत चला, कारण तुमच्या कमेंट ह्या अतिशय महत्त्वाच्या असतात। तर करेक्ट आन्सर पहा काय आहे, वरसावा अंधेरी घाटकोपर हा मुंबईतील मेट्रो रेल्वेची पहिली लाईन आहे। पुढचा प्रश्न आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा प्रश्न आहे, मुंबईतील लोकल ट्रेन किती विभागामध्ये विभागली आहे? बघा, मुंबईमधील जी लोकल ट्रेन आहे ती लोकल ट्रेन किती विभागामध्ये विभागलेली आहे हा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे। तर 2, 3, 4 आणि 5। चला करेक्ट आन्सर अपेक्षित आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे 3 भागांमध्ये काय केलेले आहे, मुंबईची लोकल ट्रेन विभागली गेलेली आहे। वेस्टर्न,
सेंट्रल आणि हार्बर लाईन. आलं का लक्षात? तर मित्रांनो बघा, अशाच प्रश्नांसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या GSIT सोल्युशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया मित्रांनो अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.